जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आहे डाळिंब एक प्रकारची सुपरफूड आहे। डाळिंबाची फळे, फुले, पाने सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत। हे अनेक रोगांवर उपचार करण्यास मदत करते कारण ते अनेक जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध आहे। डाळिंब त्वचेचे सौंदर्य वाढवते आणि कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांवर उपचार करण्यास मदत करते कारण अनेक प्रकारचे आरोग्य समस्या दूर करण्यासाठी डाळिंब प्रभावी आहे। याचे कारण असे आहे की डाळिंबामध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात। डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। डाळिंबामुळे कोणताही गंभीर आजार बरा होत नसला तरी त्यासाठी डॉक्टरांच्या औषधांची गरज असते। कदाचित अनेकांना डाळिंबाच्या फायद्याबद्दल माहिती नसेल, म्हणून मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाळिंब रोज खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सांगणार आहे। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला पहिला पॉईंट आहे डाळिंबामध्ये आढळणारे पोषक तत्वे। 1 आहे व्हिटॅमिन ए, 2 कॅल्शियम, 3 व्हिटॅमिन डी, 4 व्हिटॅमिन B12, 5 प्रोटीन, 6 फायबर, 7 झिंक, 8 लोह, 9 ओमेगा, 10 फॅटी ॲसिड आणि 11 पोटॅशियम। तर मित्रांनो, डाळिंबामध्ये आढळणारे पोषक तत्वे हे 11 पोषक तत्वे आहेत। तर मित्रांनो, आपला दुसरा पॉईंट आहे डाळिंब खाण्याचे फायदे। हृदयाचे आरोग्य उत्तम राहते। डाळिंबाचे सेवन हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे। संशोधनानुसार डाळिंबामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजेच रक्तदाब कमी करणे आणि तसेच अँटी एथिरिओजेनिक म्हणजेच धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करणे यासारखे गुणधर्म आहेत। याशिवाय डाळिंब खाल्ल्याने वाढलेल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते। त्याचबरोबर डाळिंबाच्या बियांचे तेलाचे फायदेही समाविष्ट आहेत। डाळिंबाचे तेल संपूर्ण लिपिड प्रोफाइल नियंत्रित करण्यात मदत करू शकते, म्हणून डाळिंबाच्या साहाय्याने आपण हृदयरोगापासून संरक्षण करू शकतो। रक्तदाब नियंत्रित करते। डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत। याचा अँटी हायपरटेन्सिव्ह प्रभाव देखील आहे। या अर्थाने डाळिंब रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते। हे शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून चांगले कोलेस्टेरॉल बनवण्यास मदत करते आणि धमन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ देत नाही। हेच कारण आहे डाळिंबाच्या ज्यूसचे फायदे पाहून डॉक्टर ब्लड प्रेशर पीडित रुग्णास रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी दररोज 1 ग्लास डाळिंबाचा रस पिण्याची शिफारस करतात। मित्रांनो, तिसरा पॉईंट आहे डाळिंब खाण्याचे योग्य वेळ कोणते। डाळिंबाचे सेवन नेहमी सकाळी केले पाहिजे कारण ते दिवसभर शरीरात ऊर्जा कायम ठेवते। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे टाळावे। जर तुम्हाला फक्त रात्रीच्या वेळी याचे सेवन करायचे असेल तर ते जेवणाच्या 1-2 तास आधी खावे। यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते आणि आपण पोटाशी संबंधित इतरित होणाऱ्या समस्या देखील टाळता येतात। मित्रांनो, चौथा आणि शेवटचा पॉईंट आहे डाळिंब खाण्याचे नुकसान काय। आरोग्याच्या दृष्टीने डाळिंबाचे फायदे अनेक आहेत, परंतु काही स्थितीमध्ये डाळिंबाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यास हानिकारक परिणाम देखील होऊ शकतात। जास्त प्रमाणात डाळिंबाचे सेवन केल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते। डाळिंबाचे अधिक सेवन करू नये। डाळिंब हे थंड फळ असते, ज्यामुळे अन्नपचन आणि ॲसिडिटी यासारखी समस्या उद्भवू शकते। मधुमेहाच्या रुग्णांनी डाळिंबाचे सेवन करू नये कारण डाळिंब गोडचे प्रमाण आहे। त्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्कराची पातळी वाढू शकते, जे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते। ज्या लोकांना खोकल्याची समस्या आहे त्यांनी डाळिंब अजिबात खाऊ नये। जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर डाळिंबाचे सेवन करणे टाळावे। याचे कारण असे आहे की डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेवर लाल पुरळ ॲलर्जी समस्या उद्भवू शकते। जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर डाळिंबाचे सेवन करू नका, यामुळे तुमची समस्या वाढू शकते। डाळिंबाचे सेवन कमी रक्तदाबामध्ये हानिकारक ठरू शकते। जे काही आजाराने ग्रस्त आहेत, औषध चालू आहे, अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने डाळिंबाचे सेवन करावे कारण त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। मित्रांनो, डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सामान्य माहितीच्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू काय पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।